बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। ब्रिटिश काळापासून स्थानिक भाषांमध्ये रेल्वे स्थानकांना नावे देण्यात आली आहेत। त्यात महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत नावे लिहिण्याचा नियम आहे। मात्र या नियमानुसार उर्दू भाषेतील नावात यापूर्वीच बदल करणं अपेक्षित होतं। याउलट पुन्हा एकदा शासनाकडून त्रिभाषा सूत्राला बगल देत छत्रपती संभाजीनगरात उर्दू भाषेत नामफलक लावल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। याचा भाजपा आमदार संजय केनेकरांकडून विरोध देखील करण्यात आला। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर सरकारच्या धोरणानुसार मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत नावे लिहिण्याचा नियम आहे। मात्र या नियमानुसार उर्दू भाषेतील नावात यापूर्वीच बदल करणं अपेक्षित होतं। याउलट पुन्हा एकदा शासनाकडून त्रिभाषा सूत्राला बगल देत छत्रपती संभाजीनगरात उर्दू भाषेत नामफलक लावल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते। याचा भाजपचे आमदार संजय केनेकरांकडून विरोध करण्यात आलेला आहे। दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही दृश्य आपण पाहतोय, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरात मात्र उर्दूत नामफलक लावल्यामुळे आता रेल्वे फलकावरील या सर्व प्रकरणामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। लोकशाहीचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्यासोबत जोडले जात आहेत। मनीष, खरं तर ब्रिटिश काळापासून स्थानिक भाषांमध्ये रेल्वे स्थानकांना नावं देण्यात आली आहे। मात्र हिंदू भाषेमध्ये हे नामफलकाचा हट्ट कशासाठी असा प्रश्न आता उपस्थित होतोय। मेघना, आपण जर बघितलं तर प्रामुख्याने जी रेल्वे स्टेशन्स आहेत ती ब्रिटिशांच्या काळात उभारले गेले होते आणि त्यामुळेच ब्रिटिशांनी स्थानिक लेवलला त्यानुसार ती नावं ठेवण्यात आली होती आणि त्यानंतर या पुढील काळामध्ये यामध्ये बदल देखील करण्यात आले होते। आपण जर मुंबईचं जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आहेत त्याचं पूर्वीचं नाव जर बघितलं तर व्हिक्टोरिया टर्मिनल्स होतं। व्हीटी स्टेशन म्हणून त्याला गणलं जात होतं। त्यानंतर CST असं म्हटलं जात होतं आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन असं देखील म्हटलं जात होतं। पण या रेल्वे स्टेशनवरती असलेल्या जी नावांची जी मूळ पाटी आहे ती पाटी जर आपण बघितली तर मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3 भाषांमध्ये ही पाटी दिसते। त्यामुळेच आता कुठेतरी औरंगाबाद जे शहर आहे त्या औरंगाबाद शहराचं नामांतरण झाल्याच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज रेल्वे स्टेशन हे नाव आता करण्यात आलं आहे। पण त्यानंतर उर्दू भाषेमध्ये हे नाव लिहिल्यामुळे आता कुठेतरी वादाला तोंड फुटलं आहे। मेघना, मनीष, खरं तर भाजपाचे आमदार संजय केनेकरांकडून देखील विरोध करण्यात आले। यानंतर हा वाद खरं तर आणखीन पेटण्याची शक्यता आहे। मनीष, मुळात आपण जर बघितलं तर राज्यामध्ये त्रिभाषिक सूत्र आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश या भाषांमध्येच राज्याचा कारभार देखील आपल्याला बघायला मिळतो। पण त्यातच रेल्वे स्टेशन्स असतील किंवा इतर जे प्रशासनाचे कार्यालय असतील त्या ठिकाणी देखील आपल्याला या 3 भाषांचा वापर मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो। पण मात्र आता प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती आपण जर बघितलं तर 3 भाषा ज्या आहेत त्याच प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात। त्यामुळेच कुठेतरी जे प्रमुख स्टेशन्स आहेत, कल्याण जंक्शन असेल, दादर जंक्शन असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स असेल किंवा अन्य जे रेल्वे स्टेशन्स आहेत त्या रेल्वे स्टेशन्सवरती देखील आपल्याला 3 भाषा या बघायला मिळतात। पण मात्र आता छत्रपती संभाजी महाराज रेल्वे स्टेशन्सवरती ज्या पद्धतीने उर्दू भाषेत जे नामांतर करण्यात आलेलं आहे, नाव टाकण्यात आलं आहे, त्यामुळेच कुठेतरी आता वादाला एक तोंड फुटलेलं आहे। मेघना, निश्चित धन्यवाद मनीष आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।